शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेश गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्रातील भगवंतांच्या 1000 नावांचा आपण क्रमाक्रमाने विचार करत आहोत। नामाविषयी सर्व धर्मग्रंथांमध्ये खूप बोलल्या गेल्या श्रोत्या, आणि कलियुगात नामच प्रमुख साधन सर्व संतांनी आणि शास्त्रांनी मानलं आहे। माऊली हरिपाठात म्हणतात, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी नामे तिन्ही लोक उद्धरती। व्यासांचा दाखला दिलाय, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी। 18 पुराणांमध्ये निर्णय केला व्यास महर्षींनी, नामसंकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिंबरम। सगळ्याच पुराण ग्रंथांमध्ये व्यास महर्षींनी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी पुराणांमध्ये, आणि वाल्मिकी पण बोलले। वाल्मिकी रामायण नावाचा ग्रंथ आहे, त्यातही ते बोलले। रामाचाच ग्रंथ आहे। नामे तिन्ही लोक उद्धरती। तिन्ही लोकातल्या कोणीही जीवाने जरी नामस्मरण केलं तरी त्याचा उद्धार होतो। पुन्हा 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 आपल्याला सर्व संत बोलतात, आणि म्हणून आपण श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रातल्या 1000 नावांचा विचार करत आहोत। आज आपल्यासमोर जो श्लोक आहे तो 40 क्रमांकाचा श्लोक आहे। श्लोक म्हणू आधी। विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सहः महीधरो भागो वेगवानमिताशनः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सहः महीधरो महाभागो वेगवान अमिताशनः। एकंदर 10 नावं या श्लोकामध्ये आहेत। 10 नावांपैकी क्रमाने जे पहिलं नाव आहे विक्षर। विक्षर क्षर शब्द, क्षर आणि अक्षर शब्द आपल्याला भगवद्गीतेमुळे माहीत आहेत। क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते। कूटस्थ अक्षर, त्याला अक्षर म्हणतात। कूटस्थ ईश्वर जो आहे प्रत्येक जीवाच्या हृदयाकाशामध्ये ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्षैर्जन तिष्ठति ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढानि मायमया। भगवंतांचा एक अंश जो जीवामध्ये आहे उपाधीमध्ये त्याला कूटस्थ म्हणतात। तो ईश्वरच आहे, ते ब्रह्मवस्तूच आहे। ब्रह्मवस्तू, ईश्वर, कूटस्थ हे सर्व जवळजवळ समानार्थी शब्द आहेत। पण ईश्वराला कूटस्थ म्हणतात। देहधारी प्राण्याच्या अंतःकरणात जेव्हा ईश्वर चैतन्य प्रगट होतं त्याला कूटस्थ म्हणतात। क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते। क्षरः सर्वाणि भूतानि असं भगवद्गीतेत भगवान बोलले की सर्व भूतांचा क्षर होतो, म्हणजे नाश होतो, किंवा त्यांचं सामर्थ्य कमी होतं, शक्तीचा ऱ्हास होतो। आणि अगदी सोपा शब्द म्हणजे सर्व पांचभौतिक जितके पदार्थ या सृष्टीमध्ये आहेत सगळेच पांचभौतिक आहेत। पंचभूतांनी निर्माण झालेले पांचभौतिक, त्यांची झीज होते। ती दरवर्षी असं नाही, दररोज नाही, दर क्षणाला त्यांची झीज होत जाते। जसे ते निर्माण होतात तसे पुढच्या क्षणाला नसतात। फक्त काही त्यातल्या भूतांना फार दीर्घायुष्य असतंय,
म्हणजे म्हणून सामान्य जीवाच्या तुलनेमध्ये काही भूतांनीच निर्माण झालेल्या पंचमहाभूतिक निर्माण झालेल्या काही वस्तूंना जास्त आयुष्य असतं. बघा, आपण जर कधी बद्रीनारायणला गेला असाल तर त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की 2 पर्वत दाखवतात तिथले गाईड म्हणा किंवा तिथले धर्माचार्य, तिथले जाणकार. ते दोन पर्वत आहेत. हे नर आणि नारायण आहे. आणि हे खूप उंच आहेत पर्वत. हे कुठपर्यंत टिकणार आहेत? हे दरवर्षी 1-1 इंचांनी कमी होतात असं ते सांगतात. आणि जेव्हा यांचं हळूहळू कमी 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 होऊन म्हणजे ऱ्हास म्हणजे क्षरती जी झीज होते, नाश पावतात, सामर्थ्य कमी होतं, हे जेव्हा पूर्ण संपतील तेव्हा कलियुगी संपेल असं तिथे बोललं जातं. म्हणजे त्या इतक्या मोठ्या पर्वतांना ज्यांना नरनारायण बोलतात, तिथे नरनारायण संज्ञा आहे त्यांना, तर ते सुद्धा कल्पांतापर्यंतच आहेत. त्यांना पण झीज आहे. पण मनुष्याच्या तुलनेमध्ये किंवा इतर भौतिक पदार्थांच्या तुलनेमध्ये फार आयुष्य आहे त्यांचं. 4,32,000 कलियुगाची राहटी आहे असं दासबोधात काय सर्व धर्मग्रंथात संत बोलतात. इतक्या वर्षानंतर तो भुईसपाट होतील ते पर्वत आणि मग कल्पांत म्हणजे कलियुग संपेल. झीज ही प्रत्येक पांचभौतिक पदार्थाला असते. आपल्या शरीरालाही झीज आहे. अगदी भौतिकातला कोणताही पदार्थ घ्या, त्यामुळे विक्षर म्हणजे ज्याला झीज आणि नाश नाही यांच्यापासून दूर असणारा असा विक्षर. भगवद्गीतेत त्याला अक्षर म्हटलं आहे, इथे विक्षर म्हटलं आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे. 4ही देवांच्या भूमिकामधला निर्गुण निराकाराला तर क्षर असल्याचा प्रश्नच नाही, तो निर्गुण निराकार आहे. तिथे काही क्षराती कशाचा क्षय किंवा क्षर होण्याचा प्रश्नच नाही. तिथे झीजही नाही. ईश्वर हाही पांचभौतिक नाही, तो सगुण निराकार आहे, त्यामुळे तिथेसुद्धा झीज नाही. मग अवतार जेव्हा परमात्मा घेतो, रामकृष्ण इत्यादी, त्या अवतारातसुद्धा त्याला झीज नसते. तो स्वेच्छेने येतो, स्वेच्छेने जातो. असं नाही क्षीण होऊन होऊन संपतो असं कोणत्या अवताराचं वर्णन नाही आहे. आणि अवतार तसा नसतोच आहे की तो नेहमी भगवंता जो येतो त्याचं वर्णन भागवतातच केलेलं आहे. अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य, अस्यापि देव वपुषो दशमस्कंदात श्लोक येतो. मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न भूतमयस्य कोपी. स्वेच्छेने येणं, स्वेच्छेने जाणं हे अवतारातलं आहे. ते भूतसंगाचा परिणामच नाहीत त्याला. पांचभौतिक देह परमात्म्याचा नसतो आणि म्हणून त्याला झीज नाही. जे पांचभौतिक पदार्थ असतात त्यांना झीज असते. व्यवहारातले आपल्याला कितीतरी उदाहरणं पाहता येतील, जडवस्तूंविषयी घेता येतील. आणि चेतन देहधारी जे आहेत, देह तर जड आहे ना, त्यातल्या चेतनाचा ऱ्हास नाही, पण जडाचा तर ऱ्हास होईल ना. आधी जडाविषयीचं एखादं उदाहरण पाहू. म्हणजे परमात्म्याचा 4थ्या टप्प्यातला जो रूप आहे देव म्हणून, ते प्रतिमा किंवा मूर्ती असं आहे. पण त्यांनाही क्षय आहे ना, त्यांना झीज आहे ना. आमच्याकडे आमच्या कुलदेवतेच्या मूर्ती आहेत, पुष्कळ जुन्या आहेत, 100-125 वर्ष जुन्या पिढीजात आमच्या पूर्वजांनी पूजन केलेल्या मूर्ती आहेत. त्याला पूजा करता करता जेव्हा त्या मूर्ती पार्थिवाच्या कुठून एखाद्या संस्थानातून यात्रेतून विकत घेतल्या गेल्या असतील, त्यांचे चांगले नाकडोळे असतील, आता त्यांची रोज पूजा करून अभिषेक करून दह्याचा, दुधाचा, पंचामृताचा, पाण्याचा आणि त्यांना वस्त्राने पुसून रोज नाही होणार हे कळणार आपल्याला. पण झीज रोज आहे. आज अशी परिस्थिती आहे त्या मूर्तींची की त्याचे नाकडोळे दिसतच नाही. आता सगळे झिजून गेले. क्षर याच्या तुलनेत मग परमात्मा विक्षर आहे. हे आपण एक उदाहरण म्हणून पाहिलं की त्याला हळूहळू क्षिती आहे, नाश आहे, झीज आहे आणि कमी कमी होणं आहे. त्याला ऱ्हास असं म्हणतात. म्हणजे अगदी लौकिक भौतिक पदार्थांचं आपल्या डोळ्यासमोर येतं आहे की दिसतंय त्याची झीज रोज होते आहे. कितीतरी पदार्थ असे असतात की त्याची आज आहे उद्या नाही असे असतात. झीज होते, ते हळूहळू आपल्याला कळत नाही. कधी कधी झीज खूप दीर्घ काळात होते. 50-60 वर्षानंतर कळतं की अरे याची झीज झालेली आहे. आपण जितक्या वस्तू वापरतो, एखादं नवीन कोरं वस्त्र आपण आणलं, शर्ट, पैजामा, झब्बा, धोतर काही आणलं, जेव्हा आपण दुकानातून आणतो किती छान असतं ते. मग पुढे आपण ते वापरतो, ते धुतल्या जातं, वॉशिंग मशीन म्हणा, डिटर्जंट पावडरमधून वापरल्या जातं, त्याला आपटतो आपण, त्याची रोज झीज आहे. आणि काही 6-8 महिने झाले की मग आपण म्हणतो की आता जीर्ण झालं.
विरलं आहे आता हे, आता जुनं झालं, जीर्ण झालं आणि आता हे टाकून दुसरं घ्यायचं पुन्हा. का म्हणतो आपण असं? कारण त्याची झीज होते. त्याला क्षर हा गुणधर्म आहे त्यांचा पांचभौतिक असल्यामुळे ती रोजच होते. प्रतिक्षणी झीज आहे, या शरीराची पण प्रतिक्षणी झीज आहे, पण ती आपल्याला जाणवत नाही. पण जसं जसं मनुष्याचं शरीर मोठं होत जातं, वय वाढत जातं, तर तुकोबराय आपल्याला म्हणतात, अभंगात वचन आहे, हळूहळू चालले नाक कान केश डोळे. हळूहळू चालले नाक, हळूहळू घ्राणेंद्रियांची काय बघा की परमात्म्याने या जीवाला, देहधारी मनुष्यधारी जीवाला काही इंद्रियांना शक्ती दिल्या आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांचं स्वामित्व आहे. सर्व इंद्रियांना शक्ती प्रदान करणार आहे. पण आयुष्य पण दिलं असतं की इतके वर्ष आहे, तर इतक्या वर्षाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या इंद्रियांच्या क्षमता कमी होतात, त्याची झीज होते. झीज होते म्हणजे ते वापरल्या जातात ना. जसं उदाहरणार्थ तुकोबांच्या अभंगात जे वर्णन आलं, हळूहळू चालले नाक कान केश डोळे. नाक हळूहळू घ्राणेंद्रिय इतकं जन्मभर आपण वापरलेलं असतं. सुवास कुवास, दुर्गंधी सुगंधी, घरात दारात, बाहेर जाताना, रस्त्याने जाताना, नाले नद्या घाण आणि सुवास काय आणि कुवास काय, वेदांताच्या दृष्टीने दोन्ही सारखेच आहे. घ्राणेंद्रियांनी घेण्याचं जे इंद्रिय आहे, कर्णस्य कर्ण, नेत्रस्य नेत्र, श्रोत्रस्य श्रोत्र आहे, श्रुती आहे. तर त्या शक्ती अगदी जन्मतः एखाद्या बालकाला ईश्वराने दिलेल्या ज्ञानेंद्रियांच्या शक्ती त्या पुढे तशा राहत नाही. म्हणून हळूहळू चाललेले कान नाक, कान नाक कान, नाक जातं कान जातात. श्रवणेंद्रिय कान आहे, ऐकण्याची क्षमता कमी होते. मग सगळ्यांना मोठ्याने बोलावं लागतं, इयरफोन लावणे ऐकू येत नाही. पुष्कळ त्याच्यावर वैज्ञानिक उपचार करतात, त्यांनी नीट ऐकू येत नाही, कारण ते क्षीण होतात आहे, त्यांचा ऱ्हास होतो आहे, शक्ती कमी होते आहे, तिचा झीज होते आहे. म्हणजे ही दिसत नाही कर्णेंद्रियाची शक्ती, पण त्याची झीज होते आहे. क्षरविषयी पाहतोय भौतिकातल्या पदार्थांची. आणि हे एकदा आपण समजावून घेतलं की विक्षर आपल्याला कळेल. आणि परमात्म्याचं असं होत नाही, म्हणून विक्षर. हळूहळू चाललेले नाक कान केश, पुष्कळ लोकांचे केस जातात, लवकरच जातात आणि पूर्ण डोक्यावर टक्कल पडतं. का गेले? कारण त्याची झीज आहे. रोज रोज भांग पाळतो आपण, आंघोळ करतो, नाही जरी पाळल्यास हात फिरवतो, त्यांनी त्याची रोज झीज आहे आणि म्हणून ते तसे तसे राहत नाही. डोळ्यांची सुद्धा क्षमता कमी होते, वाचायला दिसत नाही, टी व्ही पाहताना दिसत नाही, काही लिहायचं असेल तर अजिबात दिसत नाही. मग 40 म्हणजे चष्मा लावावा लागतो. कारण या पंचज्ञानेंद्रियांच्या भगवंतांनी जन्माच्या वेळी दिलेल्या शक्ती पांचभौतिक देह असल्यामुळे त्यांचा हळूहळू ऱ्हास होतो, त्या कमी होतात. कारण या शरीरधारी जीवाला 6 धर्म मानले आहेत हो वेदांतशास्त्रांनी. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि नश्यते. त्यापैकी 5 क्रमांकाचा जो धर्म आहे अपक्षीयते. अपक्षीयते याचा आधी जन्माला येतो, वाढतो, बदल होतात, त्यात बदल होतात, पण हळूहळू अपक्षीयते या धर्मात त्यांनी प्रवेश केल्यानंतर हळूहळू सर्व इंद्रियांच्या शक्ती कमी होतात, झीज सपाट्याने होते आणि मग एक दिवस पूर्ण जाते. पूर्ण आपण म्हणतो ठार बहिरे झाले, ठार आंधळे झाले, त्यांना दिसत नाही, त्यांना कशाचा वासच येत नाही. हे असं का होतं? कारण ते क्षर या गटात आहेत. क्षर सर्वाणी भूतानी, भगवान गीतेत जे बोलले, ज्याचा आपण आधी उल्लेख केला आहे, क्षर सर्वाणी भूतानी. आणि याच्या तुलनेत कूटस्थो क्षर उच्चते, कूटस्थ हा अक्षर उच्चते. याच्या तुलनेत तो अक्षर आहे. पण अगदी प्रलय काळामध्ये कूटस्थ म्हणजे ईश्वरसुद्धा संपतो. फक्त फरक इतकाच आहे की तो क्षीण होऊन 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 झिजून नाही संपत. स्वेच्छामयस्य अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न भूतमयस्य कोपी. स्वेच्छेनी रामकृष्ण वामन अवतार स्वेच्छेनी येतात आणि झीज वगैरे काही नाही, जसे आहे तसेच. असं कधी वर्णन आपण ऐकलं आहे का की पुराण ग्रंथांमध्ये की देव थकला, त्याला थकवा आला, तो थकला, झीज आली, असं नाही ऐकत. कारण ते नेहमी टवटवीत. कारण टवटवीत याचा अर्थ त्यांची झीजच होत नाही. ते जसे जन्माला येतात तसेच प्रत्येक अवस्थेत असतात आणि प्रत्येक अवस्थेत अवतारातल्या प्रत्येक क्षणात अवताराला माहीत असते की मी
कोण आहे, मी ईश्वर आहे आणि मला क्षर म्हणजे ऱ्हास होणं किंवा झीज मला नाही हे अवताराला प्रत्येक वेळा माहीत असतं. आणि ज्याला त्याला आपल्या जसं ज्ञानेंद्रियांच्या आपण शक्ती पाहिल्या तशा कर्मेंद्रियांना काही शक्ती आहे. तो साधारणपणे तारुण्यामध्ये माणसाजवळ जास्तीत जास्त शक्ती असते, तो ब्रेक इव्हन पॉईंट ज्याला म्हणतात. बालपणी कमी असते, थोडा युवक अवस्थेत कमी, किशोरावस्थेत कमी, तारुण्यावस्थेत सर्वात जास्त शक्ती असते. मग पुढे प्रौढावस्था, वृद्धावस्था यामध्ये ते हळूहळू कमी कमी होत जाते. उदाहरण म्हणून पाहू, आपण पारायण करतो आपण ग्रंथांचे. आपण पूर्वकाळात जेव्हा पारायण करतो, तरुण वयामध्ये पारायण करतो, समजा दासबोध पारायण आपण करतो आहे, तर ग्रंथ आपण सहजच हातात उचलून वाचू शकतो. पुढे पुढे अनुभव असा येतो की हातात ग्रंथाला उचलायला शक्ती राहत नाही, तिचा ऱ्हास झाला. मग स्टँड घ्या, नाही तर मांडीवर घ्या, नंतर असं काहीतरी आधार घेऊन त्या ग्रंथाला ठेवा तिथे. मग तो ग्रंथाचं वजन करण्याच्या इतकी क्षमता देहामध्ये राहत नाही, दुखायला लागतात हात, मुंग्या येतात. कारण देहाला क्षर म्हणजे अपक्षीयते हा धर्म आहे. मनुष्याविषयी बोलणं चाललं आहे आणि याच्या तुलनेत ज्यांनी सर्व सृष्टी निर्माण केली त्याच्या शक्तीचा कधी व्ययच होत नाही. तो सर्वशक्तिमान जसा आहे तसाच राहतो. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण जेवढी शक्ती त्याची आहे तेवढीच नेहमी राहते. तो स्वेच्छेने देह म्हणजे अवतार जेव्हा संपवतो तेव्हा सुद्धा आपल्या पूर्ण शक्तीसह मूळ ठिकाणी जातो. क्षीण होऊन झीज होऊन तो जात नाही. याप्रमाणे आपण जर पाहिलं तर लौकिक सगळे पदार्थ जडसुद्धा आणि चेतन म्हणजे देहधारीसुद्धा हळूहळू चाले, नाक कान केश डोळे दातही जातात, न फुटाणे चावत नाही, दाणे चावत नाही. आणि त्यामुळे क्षमता कमी होतात, झीज होते आणि तेवढी शक्ती अगदी जन्माइतकी राहत नाही. आणि त्यामुळे भगवंतांचं एक नावच विक्षर हे आहे. हे ईश्वरवाचक नाव आहे. अवताराला पण हे लागू पडतं. हे निर्गुण निराकाराविषयी नाही आहे. तिथे तर क्षराचा प्रश्नच येत नाही, तो विक्षर आहेच. पण हे अवतार आणि ईश्वर यांच्याविषयी बोलणं आहे. विक्षर म्हणून ह्या श्लोकामधलं पहिलं नाव विक्षर याचा आपण अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. द्वितीय क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं रोहित असं आहे. रोहित शब्दाचा लाल रंग असा अर्थ होतो. लाल रंगाचा घोडा असा एक विशेष अर्थ दिलेला आहे की लाल किंवा तांबड्या रंगाचे जे घोडे असतात त्या रंगाला विक्षरस रोहित असं म्हणतात. लाल शब्दाचा अर्थ मृग असाही होतो शब्दकोशामध्ये. पण या ठिकाणी भगवान आपल्या इच्छेने थोडासा लालसर त्यात पिवळा रंग मिश्र केलेला असा जो सोनेरी प्रकारचा एक होतो, लाल जास्त आणि पिवळा कमी असा एक विशिष्ट रंग धारण करतात अवतार घेताना. त्या भगवंतांच्या त्या रंगाला रोहित असं म्हटलं आहे आचार्यांनी, रोहित. आणि विशेषतः निर्देश मत्स्य अवताराकडे केलेला आहे. मत्स्य अवतार भगवंतांनी जो धारण केला, मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन आपल्याला माहिती आहे सगळे. राजा अंबरीशासाठी भगवंतांनी स्वतः हे अवतार घेतलेले आहेत. त्यातला मत्स्य अवतार जो आहे या अवताराच्या कथेमध्ये याचं वर्णन येतं. विस्ताराने कथा नाही पाहायची आपल्याला आता, पण राजा सत्यव्रत श्रीमद भागवतामध्ये 8व्या स्कंदात कथा येते. ही राजा सत्यव्रत पुण्यवान पुण्यशील राजा, भगवंतांनी याचं साह्य घेतलं आणि ह्या अवतारामध्ये भगवंतांनी माशाचं रूप घेतलं. ते ज्या रंगाचं घेतलं तो रोहित वर्ण आहे. आणि मग तो अवतार धारण करून मत्स्य अवतार भगवंतांनी का घेतला? कारण हयग्रीव नावाच्या दैत्याने याच्या आधी जेव्हा कल्पांत झाला होता तेव्हा सगळे वेद चोरले. ब्रह्मदेवाला निद्रा आली तर वेद चोरले आणि ते घेऊन तो समुद्राच्या तळाशी जाऊन बसला, रसातलाला गेला. आता इतक्या खाली जाऊन ते वेद परत आणायचे एवढी क्षमता अन्य कोणत्याही जलचर प्राण्यामध्येही नाही. जलचर प्राण्यांची एक क्षमता ठरलेली आहे की त्यांनी किती खाली जावं, कुठपर्यंत जावं, कासवारी कुठपर्यंत जावं. पुष्कळ आहेत ना जलजा, 9 लक्षाश्च, इतके 9 लक्ष जलचर आहेत. त्यामध्ये भगवंतांनी माशाचं रूप घेतलं, राजा सत्यव्रताला बरोबर घेतलं, सप्तर्षींना घेतलं, समुद्राच्या मध्यभागी गेले. मग मत्स्य भगवान एकटेच समुद्रात गेले आणि भगवंतांनी तिथून वेद सुरक्षित आणले.
वेदरक्षणासाठी भगवंतांनी मत्स्यावतार घेतला असं वर्णन आहे. पण तो जो मत्स्य आहे त्याचं वर्णन केलं तो रोहित रंगाचा आहे, म्हणजे रक्तवर्ण आणि त्यात थोडा पिवळा रंग मिश्रण केलेला, आणि त्यांच्या अंगावर सोनेरी सोनेरी असे थोडे खवले खवलेत असं वर्णन आहे. फार सुंदर वर्णन आहे भागवतामध्ये. पण त्या भगवंतांच्या मत्स्यावतारातल्या रंगाचं वर्णन करताना रोहित म्हटलेलं आहे, आणि म्हणून रोहित शब्दाचा निर्देश मत्स्यावताराकडे होतो. त्या रंगाचा जो मासा तो रोहित म्हणजे भगवानच, आणि त्याचंच एक नाव द्वितीय क्रमांकाचं या श्लोकातलं आपण पाहिलं रोहित. 3 क्रमांकाचं नाव 10 नावांपैकी याचं एक नाव आहे मार्ग. मार्ग म्हणजे रस्ता, पथ, रोड इंग्रजीत. म्हणजे याला मार्ग का म्हटलं? भगवानच भगवंतांच्या प्राप्तीचा मार्ग आहेत. म्हणजे काय? भगवंतांची प्राप्ती हे नरतनुचं ध्येय आहे. ते प्रत्येक शास्त्रग्रंथात त्याचं वर्णन आहे. आलोड्य सर्व शास्त्र आणि विचार्यच पुनः पुन्हा इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो हरी. ध्येय तो आहे. मग त्यापर्यंत जावं लागेल की नाही? मग तिथे जाण्याकरता काहीतरी मार्ग, त्या मार्गाला साधन असं म्हणतात, उपासना असं म्हणतात. ते एकाएकी मनात आलं आणि मी देवाजवळ गेलो असं नाही होणार ना. काही मार्गक्रमणा करावी लागेल. जसं मला असं मी ठरवलं की मला मुंबईला जायचं आहे, मग अमरावती ते मुंबई इतका जो रस्ता आहे, मग तो बसने असो, रेल्वेने असो, विमानाने असो, काही अंतर आहे ना. मग इथून मुंबईचं जे अंतर आहे ते अंतर मला पूर्ण करावं लागेल. तर इथून मुंबईपर्यंत जे अंतर आहे त्याच्याहून चालताना जो माझा प्रवास आहे त्याला मार्गक्रमण म्हणतात. मार्ग म्हणजे रस्ता मुंबईपर्यंतचा तो जो आहे त्याला मार्ग म्हणतात. ध्येय माझं काय? मुंबईला जाणं. त्यासाठी साधन काय? मार्गक्रमणा मुंबईकडे करणं. तसं भगवंत हाच मार्गही आहे, आणि ज्या मार्गाने त्याच्यापर्यंत पोचता येतं त्या मार्गाचा अवलंब करून म्हणून वहिला झडझडून निघ माझी भक्तीचे वाटे लाग जेणे पाविसे अव्यंग नियधाम माझे, माऊली ज्ञानेश्वरीत बोलल्या. तोच मार्ग आहे. आणि भगवान त्या दृष्टीने भगवंतांचं नाव मार्ग, त्याच्या प्राप्तीचं साधन, त्याची भक्ती करणं, त्याचं ध्यान करणं, त्याचं अनुसंधानात राहणं. प्रत्येक साधनामध्ये त्याला वेगळी वेगळी नावं आहेत. पण मार्गही तोच आणि गंतव्य तेच. कशासाठी तो मार्गक्रमण करायचा? फक्त एकच मार्ग असा आहे की जो संपतो आणि पुन्हा त्या मार्गावरून चालावं लागत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तिथे गेल्यावर पुन्हा पुन्हा येणं नाही. मुंबईला तरी मी गेलो, मला पुन्हा काही दिवसांनी इच्छा होईल किंवा तसं काम येईल, निर्माण होईल की मला पुन्हा जायला लागेल, पुन्हा पुन्हा मार्गक्रमणा करावी लागेल. पण भगवंतांच्या कृपेने मार्गक्रमणा जर पूर्ण झाली, आशीर्वादाने, पूर्ण कृपेने, व्हाया सद्गुरू, तर पुन्हा मार्गक्रमण करावी लागणार नाही. भगवंतांचं नाव मार्ग, आणि ह्या मार्गाचा पथदर्शक किंवा मार्गदर्शक कोण आहे? मग परमात्माच आहे किंवा सद्गुरू. परमात्मा किंवा सद्गुरू हेच या मार्गाचे पथदर्शक आहेत की कसं मार्गक्रमणा करावी, काय केलं पाहिजे साधन. धन्य धन्य नरदेहो येथील अपूर्वता पाहो, जो कीजे परमार्थ लाहो तो पावे सिद्धी ते श्रीराम. हा मार्ग आहे. जो कीजे परमार्थ लाहो, परमार्थ आवडीनी गोडीनी जर आपण करत गेलो, हाच मार्ग आहे, परमार्थ मार्ग. इथे मार्ग शब्दाने परमार्थ शब्द सूचित होतो. आणि खरं म्हणजे भगवंतांकडे जाण्यासाठी कलियुगात जे अनेक मार्ग आहेत त्यामधला सर्वात सुलभ मार्ग भगवंतांचं नाम घेणं हाच आहे. आपण सुरुवातीला आज जे हरिपाठातलं एक चरण म्हटलं, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिकी नामे तिन्ही लोक उद्धरती. सर्व संतांचं आहे. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, दासबोध महादोषांचे गिरीवर रामनामे नासती श्रीराम. हा मार्ग आहे. भगवंतांचं स्मरण, भगवंतांचा पर्यंत पोचायच्यासाठी भगवंतांचं नाम म्हणजे भगवंतच साधन. त्याचं कारण आहे की भगवंत आणि त्याचं नाम घेतलं तरी तिथपर्यंत का जाता येतं त्याच्यापर्यंत. काय नाम आणि भगवान यांचा अभेद आहे. नाम नामी अभेद आहे असं वेदांत म्हणतं. एकच आहे. म्हणून ज्या वेळेला साधक उपासक श्रद्धेने नाम घेईल त्यामुळे त्या ठिकाणी परमात्मा प्रगटच असतोय. तो मार्गही आहे, मार्गदर्शकही आहे
आणि ज्या ठिकाणी मार्गक्रमणा करून पोचायचं ते ठिकाणही तोच आहे. अशी फार छान गंमत आहे. व्यवहारामध्ये विचार करताना देवाच्यापर्यंत पोहोचल्याच्या मार्गाचं नाव परमार्थ मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, 3 आहे. मार्गास्तया मया प्रोक्ता, मार्ग शब्दच आहे तिथे. 11व्या स्कंदामध्ये हा श्लोक भगवंतांच्याच मुखात आहे, उद्धव गीतेमध्ये. मार्गास्त्रया मया प्रोक्ता नृणाम श्रेयो विदित्सया ज्ञानं कर्मंच भक्तींच नोपायो नस्ते कुत्रचित. हे उद्धवा, माझ्यापर्यंत येऊन पोचायला 3च मार्ग आहेत. एका रस्त्याला ज्ञान रस्ता म्हणतात, ज्ञानमार्ग म्हणतात. एक भक्तीचा रस्ता आहे आणि एक कर्माचा रस्ता आहे. 3च आहेत. मार्गास्त्रया मया प्रोक्ता, मी 3च मार्ग बोललेलो आहे नेहमी. आणि या 3 मार्गांनी माझ्यापर्यंत येता येतं. म्हणून भगवंतांच्याकडे जाण्याच्या मार्गांची जरी साधनाच्या विविधतेमुळे 3 वेगळी नावं असली तरी भगवंतांकडे जाणं हाच खरा एकच मार्ग आहे. व्यवहारामध्ये त्याला नाव आहे परमार्थ मार्ग. व्यवहारामध्ये नाही का आपण अनेक रस्त्यांना लोक त्या त्या श्रेष्ठ व्यक्तींची नावं देतात. जसं उदाहरणार्थ वीर सावरकर मार्ग, महात्मा गांधी मार्ग. पुण्याला जर आपण गेलात असाल पुण्यामध्ये तर श्री पु ल देशपांडे मार्ग, भीमसेन जोशी मार्ग, लता मंगेशकर मार्ग, अशी मोठ्या लोकांची नावं त्या रस्त्याला देतात. का देतात? त्यांची स्मृती आठवण व्हावी म्हणूनही देतात. त्यांनी खूप मोठं कार्य त्यांच्या क्षेत्रात केलं असतं म्हणून देतात. ती मोठी माणसं असतात आणि म्हणून त्यांची नावं देतो. मग परमात्मा तर किती मोठा आहे, किती मोठा आहे. सर्व विश्वाचं पालनपोषण करणारा, विश्वाधार, स्वतंत्रस्य महामनी तिष्ठती सर्वाधारम असं वर्णन श्रुतीमध्ये येतं. सर्व विश्वाचा आधार, उपादान कारण इतका मोठा असलेला परमात्मा, म्हणून त्याच्या मार्गाला परमार्थ मार्ग, देवाच्या प्राप्तीचा मार्ग, अगदी सोप्या शब्दात म्हणजे असं त्या पथाचं मार्गाचं नाव आहे. म्हणून 3 क्रमांकाचं नाव जे आत्ता आपण विचार केला, मार्गा विक्षरो रोहितो मार्गो, इतक्या अर्थाने आचार्याने वर्णन केलं आहे की जो मार्ग त्याच्यापर्यंतच पोचवतो तो रस्ता. म्हणून त्याचं नावच, त्या रस्त्याचंच नाव भगवान पथ, परमार्थ पथ असं दिलेलं आहे. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे हेतुः. हेतुः, मग पुढे दामोदर. हेतुः नाव हेतू याचं का दिलं? कारण संपूर्ण विश्वनिर्मितीच याचा पहिला हेतू आहे. भागवतात 11व्या स्कंदात नाव वर्णन येतं, आद्यावतार पुरुष परस्य. हे सगळं जग, हे विश्वच हे त्याचा पहिला अवतार मानला आहे. सृष्टीची उत्पत्तीच सगळी हा ज्याचा हेतू आहे. सृष्टी, उत्पत्ती, स्थिती, लय, हेतू म्हणजे तिन्ही. असा ज्याचा हेतू आहे, अशी ज्याची क्रिया आहे, असा ज्याची इच्छा आहे, ही मूळ माय एकोहम बहुश्याम प्रजाये झाल्यानंतर त्याचा हाच हेतू आहे. श्रीमद भागवत महात्म्यामध्ये पहिला श्लोक जो येतो मंगलाचरणाचा, त्यामध्ये याचा उल्लेख आहे. श्रोते, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे, तिथे चतुर्थी झाली हेतूची. विश्वोत्पत्त्यादी हेतवे हे त्याचं वर्णन 3 विशेषणांनी करून मग श्रीकृष्णाय वयन्नुमः असं पुढे वंदन केलं आहे द्वितीय चरणामध्ये. पण फक्त तेवढाच विचार आपल्याला करायचा आहे, विश्वोत्पत्त्यादी हेतवे. भगवंतांचं हेतू नाव काय आहे? कारण या सर्व सृष्टीकडे पाहताना आपल्या मनात विचार आला पाहिजे की सृष्टी कोणी निर्माण केली? ही ज्यांनी निर्माण केली, ज्याचा तो हेतूच तो आहे, शुद्ध हेतू आहे. बरं, त्यांनी का सृष्टी निर्माण केली? इतके जीव का निर्माण केले? सृष्टी म्हणजे सगळे जड चेतन जीव एकत्र करून जे येत आहे त्याला सृष्टी म्हणतात. जी दृश्य सृष्टी जी दिसते डोळ्यांनी, जड चेतन काही असो, त्याला सृष्टी म्हणतात. आणि त्या सृष्टीची निर्मिती परमात्मा करतो. त्याचा हेतू आहे. का करतो? कारण जीवांचे पूर्वजन्मातल्या वासनात्मक कर्म हे फलोन्मुख होतात. त्या वासना म्हणतात आता आम्हाला भोगायचे, भोगून संपायचे आहेत. आणि म्हणून भगवंत हेतू त्यांचा आहे सृष्टी उत्पत्ती त्यासाठी आहे, सर्व जीवांना त्यांच्या वासनांचा क्षय करण्याची संधी देण्यासाठी. आणि मग भगवान त्या दृष्टीने सृष्टी निर्माण करतात. हेतू शब्द आपण व्यवहारातही बऱ्याच वेळा वापरतो ना. परवा माझ्याकडे 2 मित्र आले, असेच आले अचानक, न कळवता, फोन न करता. तर आलं पाणी वगैरे दिल्यानंतर मी सहज म्हटलं काय हेतू आहे, म्हणजे कशासाठी आले असं असतं आहे. तुम्ही कशासाठी आले, काम काय किंवा इच्छा काय आहे?
पण त्याला बोलताना असं बोलल्या जातं, काय हेतूने आलात? मग ते सांगतात की बा मुलाचं मुलीचं लग्न ठरलं आहे, तुमच्या परिचयातले लोक आहेत, तर मुलाची किंवा मुलीची माहिती काढण्याकरता आला, हा हेतू आहे. हा त्यांच्या मनातला हेतू आहे. काहीतरी निमित्त काम. एखादी व्यक्ती, मी परवाच काही कामासाठी आमच्या अमरावतीमध्ये कॅम्प नावाचा भाग आहे, तिथे कलेक्टर ऑफिसपर्यंत गेलो. आता काम मुख्य तर झालं, पण अजून एक हेतू साध्य करायचा होता. येताना रेल्वे स्टेशनकडनं आलो, बस स्टँडकडनं आलो, कारण काही दिवसांनी मला दिल्लीला वगैरे जायचं होतं. तर मग त्याच्या रेल्वेच्या वेळा, बसच्या वेळा सगळं पाहण्याकरता बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनला गेलो. त्या हेतूने गेलो की अनायस इकडे आलो आहे. तर हेतू आता मला एका मित्राने विचारलं तिथे, तुम्ही यावेळेला दुपारच्या वेळेस स्टँडवर कसे काय आले, काय हेतू आहे? मग त्यांना सांगितलं की मला असं असं वेळापत्रक इथे पाहण्यासाठी आलो. जुना दृष्टांत आहे, आता तो मोबाईलवर दिसता सगळ्यांना. पण अगदी फार वर्षांपूर्वी एखादी बस इथून नागपूरला किती वाजता दुपारी जाते हे पाहण्याकरता प्रत्यक्ष एस टी स्टँडवर जाऊन ते बोर्ड वाचावा लागायचा. आता बोर्डही काढून टाकले, मोबाईलवरच आहे सगळं. पण हेतूसाठी आपण पाहतो. हेतू, इच्छा, काम. काय हेतूने आलात म्हणजे काय इच्छा तुमच्या मनात आहे, तुम्हाला काय विचारायचं आहे, काही मार्गदर्शन हवं आहे का, ह्या अर्थाने भगवंतांचं नाव आहे. हेतू हे नाव का ठेवलं? विश्वोत्पत्त्यादी हेतवे. मग सर्व जीवांच्या पूर्वजन्मातल्या वासनांची परिपूर्ती करण्याकरता, हे उत्पत्ती स्थिती लय याच्या अंगाने सृष्टी निर्माण करण्याकरता भगवन मायेला हाती धरतात आणि तिला हाती धरून सगळ्या विश्वाची उत्पत्ती करतात. असा हेतू शब्दाचा एक अर्थ आचार्यांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून सर्व प्रकारच्या घटनांचे आचार्यांनी असं वर्णन केलं आहे, सर्व प्रकारच्या घटनांचे, वस्तूंचं उपादान आणि निमित्त कारणच परमात्मा आहे, म्हणून त्याचं नाव हेतू ठेवलेलं आहे. उपादान कारण म्हणजे ज्या कार्याचा कार्यात प्रवेश असतो, अशी त्याची शास्त्रीय व्याख्या आहे. म्हणजे एखादी वस्तू निर्माण करून त्यात जो शिरू शकतो, शिरतो, तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत, असं लौकिक क्षेत्रात कोणी करू शकत नाही. आता माझ्या हाताला घड्याळ आहे, हे घड्याळ कोणत्या तरी फॅक्टरीमध्ये बनलेलं आहे, कोणी बनवलं आहे कारागिरांनी, किंवा त्या फॅक्टरीच्या मालकांनी किंवा इंजिनियर्सनी डिझाईन बनवलं आहे. मग ते फॅक्टरीचे मालक म्हणा, तिथले इंजिनियर्स म्हणा, तिथले कामगार म्हणा, हे बनवतात, ती वस्तू बनवतात खरे, भौतिक वस्तू बनवतात, पण त्या वस्तूमध्ये ते शिरू नाही शकत, त्या वस्तूमध्ये प्रवेश नाही करू शकत. भगवंतांचं हे वेगळेपण आहे. सृष्टी बनवतात आणि अगदी मातीच्या कणातसुद्धा आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबातसुद्धा, प्रत्येक जलचर स्थलचर प्राण्यामध्ये सुद्धा, जडचेतनामध्ये सुद्धा, जडामध्ये परमात्मा सामान्य रूपाने आहे असं शास्त्र मानतं. आणि म्हणून भगवंतांचं हे नावच ठेवलं गेलं आहे 4 क्रमांकाचं, हेतू हो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे. या हेतूनी परमात्मा, आणि म्हणून भगवंतांचं नावच हेतू असं या श्लोकामध्ये आलं. 5 क्रमांकाचं नाव आहे या श्लोकातलं, दामोदर. दाम म्हणजे दाव किंवा दोरी, दोरीला दाम म्हणतात. बांधणारी, ज्याने बांधल्या जातं त्याला दाम म्हणतात. जसं दावं जे असतं गाईचं, त्यांनी गाईला बांधतात, घोड्याला वगैरे बांधतात, ते पायाला, हत्तीच्या पायाला बांधतात, गाईच्या गळ्यात बांधतात, बैलाला बांधतात. बांधल्या जाण्यासाठी जे वापरलं जातं त्याला दोरी किंवा दाम म्हणतात. ह्या नामाचा, दामोदर नावाचा निर्देश भगवंतांनी द्वापरयुगामध्ये केलेल्या उखळी बंधनाच्या लीलेशी आहे. कारण कथा तर विस्ताराने मोठी आहे खूप, त्याला कथेचं फक्त तात्पर्य आणि नाव असं का आलं एवढंच पाहायचं आहे. यशोदेनी भगवंतांनी खूप खोड्या केल्या बालपणी, दूध दही सांडवलं, मडकं फोडलं, डेरा फोडला, म्हणून त्याला उखळीला बांधून ठेवला. त्याच्या उदराला, पोटाला दोरी बांधली, ती उखळीला बांधली, आणि त्यामुळे भगवंतांच्या उदराला दाम उदर, ज्याच्या उदराला दाम म्हणजे दोरी किंवा दावं बांधलं, म्हणून भगवंतांचं हे नाव श्रीकृष्ण अवतारातल्या उखळी बंधनाच्या लीलेपासून पडलं. म्हणून दामोदर, दाम याचा अर्थ तिन्ही लोक असाही अर्थ आचार्यांनी केला आहे. जो तिन्ही लोकातल्या सर्व जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे बांधून ठेवतो, कर्माचं बंधन लावून देतो. सगळेच जीव त्रैलोक्यातले, या पृथ्वीवरचेच नाही, सगळे जे जीव कर्मबंधनांमध्ये पडलेले आहेत,
कर्माचं बंधन आहे प्रत्येक जीवाला. आणि कर्मबंधन फार व्यापक शब्द आहे, भगवद्गीतेमध्ये खूपदा येतो. सर्व कर्माचं बंधनच आहे प्रत्येक जीवाला. कर्मासाठी स्वातंत्र्य नाही आहे, कारण मी कर्म नेमकं काय करावं स्वतंत्र जीव नाहीच आहे. म्हणून कर्मबंधनात पडलेले सगळे जीव ज्यांनी ठेवले आहेत कर्मबंधनात त्याचं नाव दामोदर, म्हणजे उदरात त्याच्या आहेत सगळे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. सगळ्या जीवांना जो बांधून ठेवतो कर्मबंधनाने, म्हणून भगवंतांचं एक नाव दामोदर 5 क्रमांकाचं या श्लोकातलं आपण पाहिलं. 6 क्रमांकाचं नाव आहे सहा. सहन करणे असा 6 शब्दाचा अर्थ आहे. सहन करणे, आणि परमात्मा सगळं सहन करतो. सर्व जीवांनी वागलेले सगळे कर्म जसे तसे पाहून सहन करतो. मग त्या कर्मांच्या छटेप्रमाणे रागद्वेष मनात धारण न करता, नमे द्वेषोस्ती न प्रिया, त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे फक्त तसे तसे देह तसे शिक्षा दंड देईल, पण सहन करतो, सगळे गोळा करतो, ते सुरक्षित ठेवतो बीजरूपाने आणि सगळं सहन करतो. खरं सहन शब्द करण्याची आचार्यांनी परिभाषा विवेक चूडामणीमध्ये केली आहे. प्रकरण ग्रंथ आहे विवेक चूडामणी नावाचा. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंताविलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. हे तितिक्षेची व्याख्या आहे. तितिक्षा याचा अर्थ सहनम सर्वभूतानां सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम. जितकी काही दुःख येतील, त्रिविध ताप येतील, पंचक्लेश येतील, इतर काही दुःख वाटायला येतील जन्मात आल्यानंतर, ते सहनम सर्व दुःखानां ही तितिक्षेची व्याख्या आहे. आणि भगवंतांचं हे जे नाव आहे सहा, हे तितिक्षेच्या अनुषंगाने आहे. सर्वांचं सगळं सहन करतं शांतपणे. आचार्यांनी उल्लेख करताना भाष्यामध्ये भृगु ऋषींचा उल्लेख, भृगु ऋषींकडे एक जबाबदारी दिली सर्व देवांनी की सर्व देवांमध्ये शांत देव कोण. भृगूंनी ती स्वीकारली. अधिकारीच होते. देवाची परीक्षा घ्यायला किती अधिकारी अधिकारीच होते. भगवान शिवांकडे गेले, नाही आवडलं. शिवपार्वती एकांतात होते, हा काय देवा काय म्हणे. मग ब्रह्मदेवाकडे गेले, तिथे नाही आवडले. भगवान विष्णूंची परीक्षा घ्यायला गेले आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मीदेवी पाय चुरतात आहे. खूप राग आला आणि जाऊन लाथ मारली छातीवरती. भगवंतांना तरी क्रोध आला नाही, सहन केला. सहा सहनम सर्व दुःखांना. उलट म्हणाले, महर्षी माझं अंतःकरण छाती कठोर आहे, तुमचे चरण कोमल आहेत, तुम्हाला त्रास झाला असेल मला क्षमा करा. त्याला म्हणतात शांत. सहनम सर्व दुःखांना राजेंद्रम सत्यसंधम दशरथतनयम श्यामलम शांत मूर्तीम. हे श्री रामांचं वर्णन आहे, पण विष्णू आणि राम एकच आहेत म्हणून. सहा सगळं काही सहन करतो. अभक्त धर्माची इतकी घडी बिघडवतात, सगळं सहन करतो, पण पुढे भक्तांच्या रक्षणासाठी परित्राणाय साधूनां मग येतो आणि सहनशील कर. सहन तर करतोच, पण त्याचं भेदवाक्य म्हणून तो सुजामी, मी अवतार धारण करतो मग आणि दुष्टांना मग संपवतो. म्हणून भगवंतांचं हे नाव सर्व काही सहन करणारा. आणि भक्तांना म्हणावं लागतो, आपल्या हातून अनेक रोज काही अपराध होतात. अपराध सहस्राणी क्रियंते अनिशमया दासोहमिति मामत्वा क्षमस्व परमेश्वर. क्षमा करतो उदार अंतःकरणाने, सहन करतो आपले अपराध. अगदी ज्ञात अज्ञात दोषसुद्धा आपल्याकडून होतात, जाणून काही होतात ज्ञात म्हणजे, आणि अज्ञात म्हणजे अजाणताही होतात. ज्ञात अज्ञात दोष परिहारार्थम भगवन नामस्मरणम करिष्ये. पण तो सहन करतो, हे सगळे दोष सहन करतो. आणि ह्या दोषांचा परिहार म्हणून सर्व शास्त्रग्रंथांमध्ये भगवान बोलतात की माझं नाम घ्या. किंवा आचार्य व्यास वाल्मिकींसारखे सांगतात, नाम संकीर्तनही यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. असं आचार्य लोक आपल्याला सांगतात. पण भगवान मात्र सगळं सहन करतो. भक्तांचे दुष्टांचे अपराध सहन करतो, म्हणून त्यांचं एक नावच सर्व काही सहन करणारा. म्हणून भगवंतांचं 6 क्रमांकाचं या श्लोकातलं नाव सहा आलेलं आहे. 7 क्रमांकाचं नाव महीधरो आहे. याच्या आधीसुद्धा हे नाव येऊन गेलेलं आहे. त्याच्या आधी
महीधर हे नाव 367 क्रमांकात आधी येऊन गेलेलं आहे. महीधर, मही म्हणजे पृथ्वी. ही पृथ्वी धारण करणारा निर्देश शेषाकडे आहे. शेष त्याच्या मस्तकावर ही पृथ्वी अशी आमची पुराणकालीन समजूत आहे, पुराण ग्रंथांमधली समजूत आहे, आणि ते खरंही आहे. शेषरूपाने, शेष हाच आहे, शेषरूपाने पृथ्वी मस्तकावर धारण करणारा घेणारा शेष हाच आहे ना. कारण भगवंतांचं एक नाव अनंत आहे आणि शेषाचं पण एक नाव अनंत आहे. आणि त्यामुळे भगवंतानी म्हणजे शेषाने आपल्या मस्तकावर संपूर्ण पृथ्वी धारण केलेली आहे, अशी जी आपल्या इथे पुराण ग्रंथांमध्ये आपल्याला कथा येतात. हाच शेष आहे, म्हणून महीधर याचं नाव आहे. मही शब्दाचा एक अर्थ पर्वत असाही होतो, पर्वत असाही होतो, पर्वताला मही म्हणतात. तर पृथ्वी, कारण खरं म्हणजे पृथ्वी जी आहे हिचे दोन विकार मानले शास्त्राने. एक पर्वत आणि वृक्ष. हे 11व्या स्कंदात दत्तात्रयाने जे 24 गुरु केले त्यामध्ये पृथ्वीचं जे वर्णन येतं त्यामध्ये नाथांनी हा छान विचार मांडला आहे की पृथ्वीचे दोन विकार आहेत, पर्वत आणि वृक्ष. त्यापैकी पर्वत पृथ्वीचाच विकार असल्यामुळे, म्हणजे पृथ्वीत झालेल्या बदलामुळे पर्वत तयार होतात. ते काही कारणांमुळे होतात. पर्वतांची निर्मिती का होते, कशी होते, केव्हा होते, हा काय आज आपला विषय नाही. पण पर्वतांना म्हणून पृथ्वीचाच विकार असल्यामुळे, बदललेलं रूप असल्यामुळे, आणि त्या पर्वतांनाही मही कधी कधी शास्त्रग्रंथात म्हटलेलं आहे. दुधाचाच विकार दही आहे ना, दह्याचा विकार लोणी आहे, म्हणजे ते बदल आहेत फक्त, पण मुळात दूधच आहे, तुपापर्यंत दूधच आहे. म्हणून सगळ्यांना एक सामान्य शब्द आहे स्निग्धता, सगळ्यांमध्ये स्निग्धता आहे. म्हणून कधी कधी दुधालासुद्धा दही म्हणायचे आहे. तसं मही म्हणजे पृथ्वी, तिचा विकार पर्वत असल्यामुळे, आणि पर्वत या अर्थाने निर्देश हा कूर्म अवताराकडे आहे. महीधर म्हणजे पर्वतधर, जो आपल्या पाठीवर ज्यांनी धारण केला, समुद्रमंथनाच्या लीलेकडे याचा निर्देश आहे असं मानलं आहे भाष्यामध्ये. जेव्हा भगवंतांचा कूर्म अवतार झाला, समुद्रमंथनाची क्रिया सुरू आहे. देव आणि दानव यांनी भगवान श्री विष्णूंच्या उपदेशाप्रमाणे समुद्रमंथनाची क्रिया सुरू केली. मग ते मंदार पर्वताची रवी केली. मग दोघांचे बल असामान्य आहे, देव आणि दैत्यांचं. ती रवी खाली खाली बुडायला लागली, आणि रवी जर खाली जाऊन रसातलामध्ये टेकली तर मग त्यातून अमृत येणार नाही ना, 14 रत्न येणार नाही. म्हणून भगवंतांनी अत्यंत उदार अंतःकरणाने कृपावंत होऊन त्या ठिकाणी कूर्मावतार धारण केला आणि आपल्या पाठीवर मंदार पर्वत धारण केला. मंदार पर्वत पाठीवर धारण केला. पर्वताला मही म्हटल्यामुळे भगवंतांचं नाव महीधर. 2 छटांनीय नावाचं वर्णन केलं आहे की एक शेष हाच आहे, शेष पृथ्वी धारण करतो, आणि कूर्म अवतारात मंदार पर्वत पाठीवर धारण करणारा. बरं, जो धारण करतो तो मजबूत पाहिजे ना, म्हणजे धारण केलं मग कासव घाबरला, पाठीला वजन झालं असं नाही. तो अत्यंत मजबूत आधार पाहिजे. मंदार पर्वत काय सामान्य आहे का? पृथ्वीमधला सर्वात उंच आणि महाबलाढ्य, किती वजन असेल त्याचं, इतका उंच पर्वत, वजन किती, तो पाठीवर धारण करायचा. आणि खरं तर व्यासांनी असं वर्णन केलं, व्यास महर्षींनी, की कूर्म अवतारात भगवंतांनी पाठीवर मंदार पर्वत धारण केला. त्यांना काही वाटलं नाही काय घेतलं आहे, जसं कोणीतरी पाठ खाजवतं असं वाटलं, असा श्लोक आहे. कारण तो त्याचं वर्णन जे श्रुतींमध्ये येतं की स्वतंत्र स्वे महामनी तिष्ठती सर्वाधारम, सर्व सृष्टीचाच जो आधार आहे त्याला एक मंदार पर्वत, त्या सृष्टीतला एक कण आहे, त्याला काहीच त्यांनी होणार नाही. सृष्टीला जो आधार आहे सर्वाधारम, सर्वाधार परमात्मा आहे सृष्टीचा, आणि म्हणून आधार मजबूत पाहिजे हो. लौकिकामध्ये विचार केला, भौतिकामध्ये मजबूत आधार असल्याशिवाय उंची गाठता येत नाही, खाली उतरता येत नाही, चढता येत नाही. वर जायचं असेल तर आधार मजबूत पाहिजे ना. वर जायचं असेल तर आधार मजबूत पाहिजे. देव पाहो, देव पाहो, उंची ठाय उभा राहो, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पण तो आधार मजबूत पाहिजे, आणि तो आधार जर मजबूत नसेल, कमकुवत असेल तर चढता येणार नाही. पहा, गिर्यारोहक लोक जे असतात, माउंटनरिंग करणारे,
ते त्यांची क्रिया बघा, आपण दाखवतात टी व्हीवर किंवा यूट्यूबवर. ते जेव्हा चढतात ते त्यांच्याजवळ खिळे असतात, काही हातोडी असते, ड्रिलिंग मशीन असते, आणि तिथे खिळा खूप मजबूत ठोकतात, दुसऱ्या हाताने ओढून पाहतात, आणि मग तो तसा मजबूत वाटला तर त्याला त्यांच्याजवळची दोरी गुंफतात आणि मग अजून वर जातात. असं एक एक खिळा ठोकता ठोकता ठोकता, पण जे तो खिळा त्या पर्वतामध्ये ठोकतात तो आधार आहे त्यांचा, आणि त्या आधाराच्या अनुषंगाने, त्याचा आधार घेऊन, त्याच्या अनुषंगाने त्याच्यावर उभं राहून, त्याला दोरी बांधून ते हळूहळू वर जातात, आणि पुढे ज्यांना जे शिखर सर करायचं आहे, त्यांचं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत ते पोचतात गिर्यारोहक. हे लौकिकामध्ये जर आपल्याला एखाद्या उंच ठिकाणी जायचं असेल तर आधार मजबूत शोधावा लागतो, यासाठी उदाहरण बोललं गेलं हे. आणि म्हणून आधार मजबूत असेल तरच ह्या जीवाला सुद्धा चढून जाता येईल आपल्या गंतव्यापर्यंत. म्हणून भगवंतांचं एक नावच महीधरो असाल आहे, जीवाच्या तुलनेत सुद्धा हे नाव आहे. त्याला आपल्या मूळ ठिकाणापर्यंत जो जो की जे परमार्थला हो तो तो पावे सिद्धी ते श्रीराम. महीधर, किती आधार असेल कल्पना करा. आणि उपादान कारण भगवान असल्याचं भगवद्गीतेत वचन बोलले. या पृथ्वीला एक नाव गाम असं म्हणतात. गामाविश्यच भूतानी धारयाम्यहम ओजसा, असं गीतेत भगवान बोलले. या पृथ्वीमध्येच भगवान प्रविष्ट झाले. हाच आधार आहे आपल्या सर्वांचा, आपण राहतो तिच्यावर. आणि त्यामुळे कल्पना पहा, या संपूर्ण सृष्टीमध्ये असं आपल्या धर्मशास्त्रांनी मानलं आहे, विज्ञानाने मानलं आहे की 3/4 पाणी आहे आणि 1/4 जमीन आहे. म्हणजे पाऊणपट पाणी आहे, 1/4 जमीन आहे, आणि त्या पाण्यामध्ये पृथ्वी आहे. आणि तरीसुद्धा कोट्यावधी वर्ष सृष्टीची निर्मिती होऊन झाली, अनादीच आहे, वर्ष कशाला मोजायची. तरीसुद्धा ही पृथ्वी म्हणजे जड माती रूपच आहे की नाही, माती आहे सगळी. ही माती वेगवेगळ्या रंगाची, लाल, काळी, पिवळ्या, पुष्कळ प्रकारच्या मातीचे छटा रंग येतात त्या त्या प्रांताप्रमाणे. पण जमीन जी आहे, ही पृथ्वी तत्व जे आहे, हे 1/4 असूनही 3/4 पाण्यात. कल्पना तर करा की एक बादलीमध्ये पाऊण बादली पाणी आहे, आणि एवढं मातीचं एक ढेकूळ, गोल केलेलं म्हणा, वाकडं तिकडं म्हणा, मोठं मातीचं ढेकूळ त्या बादलीत ठेवलं, 15-20 मिनिटात ते विरून जातं. ते पाणी गढूळ होऊन जाईल, चिखल होईल, पण ती ढेकूळ विरून जाईल की नाही. मग ही सगळी पृथ्वी इतकी मोठी, 3/4 पाणी असून ही त्यात विरत नाही, बुडत नाही. हे कशामुळे असं होतं आहे? कारण तो आधार आहे, महीधरो. या पृथ्वीला भगवंतांचा भक्कम आधार आहे नव्हे. गामाविष्याप्रमाणे पृथ्वीत ते आहेतच. आणि म्हणून भगवान, पहिलं एक नाव आपण पाहिलं विक्षर, ते क्षरत नाही, त्यांना झीज नाही. आणि म्हणून त्यांनी जिथे प्रवेश केला त्या पृथ्वीला पण झीज नाही, ती पण पाण्यामध्ये विरून जात नाही. आणि म्हणून भगवंतांचं एक नावच या श्लोकामध्ये महीधर असं आहे. जसा एका जीवाला किंवा पृथ्वीला किंवा एखाद्या मातीच्या ढेकळाला आधार, तसा सर्व विश्वालाच परमात्म्याचा आधार आहे. विश्वातल्या सर्व जीवांना, जगातल्या सर्वांना. आणि जग ही संकल्पना पृथ्वीच्या संदर्भात असल्यामुळे पृथ्वीला ज्याचा आधार आहे, म्हणून त्याचं एक नाव महीधर. हे 7 क्रमांकाचं नाव आपण पाहिलं. भगवंतांचं 8 क्रमांकाचं नाव आहे महाभाग. याचा अर्थ केला आहे भाष्यामध्ये ऐश्वर्ययुक्त, उत्कृष्ट भोगांचा उपभोग घेणारा, महान, श्रेष्ठ, सुंदर असे महाभाग शब्दाचे अर्थ आहेत. जे फार मोठे आचार्य किंवा सद्गुरुपदी असतात ना, त्यांना महाभागच म्हणतात शास्त्रामध्ये. जे अत्यंत ऐश्वर्याने, तेजाने युक्त आहेत, ज्ञानाने संपन्न आहेत, ऐक्यातच गेलेले आहेत, जीवनमुक्त आहेत, अशा सर्वांना महाभाग म्हणतात. आणि दुसरा अर्थ केला आहे भाष्यामध्ये महाभाग. कोणत्याही इष्टीमध्ये, यज्ञामध्ये, मखामध्ये आहुती दिल्या जातात, आणि या सगळ्या मोठ्या मोठ्या आहुती, वेगळ्या वेगळ्या यज्ञातल्या सगळ्या आहुती प्रत्यक्षपणे स्वीकारायला जो प्रगट होतो त्याला महाभाग असं म्हटलेलं आहे. अहम मी सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच, असं भगवद्गीतेत वचन आहे. अहम मी सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच. सर्व यज्ञांच्या यज्ञामध्ये
सर्व हवन द्रव्यांचा केलेलं अर्पण किंवा आहुती दिलेल्या मीच घेतो. अहम सर्व यज्ञानाम भोक्ताच प्रभू एवच. मीच भोक्ता आहे, मीच प्रभू आहे. किती आहुती यज्ञात पडल्या तरी सर्व शेवटी वेगळ्या वेगळ्या देवांना देतात आहुती. इंद्राला देतात, मरुद्गणांना देतात, मृत्युंजय महादेवांना देतात, चंद्राला देतात, सर्व देवीला देतात. सर्व देवदेवतांना तशा तशा यज्ञातल्या त्या पद्धतीप्रमाणे आहुती देतात. पण आकाशात पतितंतोयम यथा गच्छत सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छती. या न्यायाने सर्व आहुती शेवटी नारायणापर्यंत विष्णूपर्यंतच जातात. म्हणून सर्व यज्ञातल्या सर्व आहुती भोग घेणारा, सेवन करणारा, आणि म्हणून भगवंतांचं नाव महाभाग. सर्व यज्ञातल्या किती यज्ञ आतापर्यंत झाले असतील, होतील, या सर्व यज्ञातल्या सर्व आहुतींचा भोगता, सेवन करणारा म्हणून महाभाग. 9 क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये येतं श्रोते हो. वेगवान. वेगवान, वेग म्हणजे स्पीड. सध्या आपण जर एकंदर जगाचा विचार केला, आधी भौतिकाचा लौकिकातला थोडा विचार करू आणि त्याला वेगवान का म्हटलं याचा विचार करू. जग सध्या फार वेगवान झालं आहे. बरं, जगामध्ये वेगळी शहरं आहेत ना. लहान शहरांच्या तुलनेमध्ये मोठी शहरं, मेट्रो शहरं ही फार वेगवान आहे. म्हणतात की आपल्या इथे आयुष्य फार फास्ट आहे, मुंबईत फार फास्ट आहे, इकडे विदर्भात मराठवाड्यात फार स्लो आहे. वेगवान आहे, प्रवासी गतिमान आहे, माणसे गतिमान आहे, बुद्धी सगळं गतिमान आहे. कारण त्याला स्पीडनी अर्थाने घेतो आपण. खूप प्रचंड वेग आहे. व्यवहारामध्ये मनुष्य वागत असताना मनुष्यांच्या जीवनामध्ये फार वेगाने वागतो मनुष्य. करावंच लागतं, वेगाने करतो. सगळ्या वेगाच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण याला वेगवान नाव का दिलं? सर्वांपेक्षा खरं म्हणजे लौकिक पदार्थांच्या सगळ्या वेगापेक्षा वायूला किती गती आहे? वाऱ्याला फार गती आहे. वाऱ्यापेक्षाही याची गती मोठी आहे. इतकंच नव्हे तर वाऱ्यापेक्षाही मनाची गती मोठी आहे. एका क्षणात मन इथे असेल, दुसऱ्या क्षणाला त्याच क्षणाला पुण्याला जातं, त्याच क्षणाला लंडनलाही जातं. आता मॅच सुरू आहे क्रिकेटची, ती लंडनला पोचतं. मनापेक्षाही हा वेगवान, म्हणून याचं नाव वेग जास्त आहे. वाऱ्यापेक्षा, मनापेक्षा, भौतिकातल्या सृष्टीतल्या कोणत्याही जीवापेक्षा. त्या प्राण्यांमध्ये एखादा वेगवान असतो. जसं सगळ्या हिंस्त्र प्राण्यामध्ये जंगलामध्ये असणाऱ्या प्राण्यांना चित्ता अत्यंत वेगवान आहे म्हणतात, म्हणजे वेगाच्या दृष्टीने. हरिणही फार वेगवान आहे. त्या प्राण्यांच्या संदर्भात ते ठीक आहे. पण हे सगळे प्राणी, मनुष्य प्राणी, ग्रह, चंद्र, नक्षत्र, गोल, अगदी उल्कापातसुद्धा आणि धूमकेतूसुद्धा त्यालाही फार वेग आहे. अंतरिक्षाचा विचार केला तर या ग्रह, गोल, नक्षत्र, तारांगण यांच्यापेक्षाही, सर्व जीवांपेक्षाही, पंचमहाभूतांपेक्षाही. आता काय राहिलं? कारण पंचमहाभूतामध्ये वायू ही अत्यंत वेगाने जाणारी वस्तू आहे, किंवा हा एक पंचमहाभूतांपैकी एक भूत आहे. त्यापेक्षाही ज्याचा वेग जास्त आहे, अगदी विद्युल्लतेपेक्षा पण शीघ्र म्हणलं आहे. विद्युल्लता म्हणजे वीज आकाशात चमकते ना, किती उजेड पडतो, ती लाखो मैल दूर असते. पण काय तिचा वेग आहे प्रकाशाचा? 1 सेकंदात तर प्रकाश जमिनीवर येतो, आवाज नंतर येतो. कारण प्रकाशाचा वेग ध्वनीपेक्षा जास्त आहे असं विज्ञान मानतं, ते खरंही आहे. पण हे वेग जरी लक्षात घेतले भौतिक, तरी या सगळ्यांपेक्षा ज्याचा वेग खूप जास्त आहे असा वेगवान परमात्मा आहे. खूप वेगाने संपन्न आहे, युक्त आहे. म्हणून हे 9 क्रमांकाचं नाव महीधरो महाभागो वेगवान अमिताशनः असं एक नाव आपण पाहिलं. आणि सगळ्यात शेवटचं नाव या श्लोकातलं 10 क्रमांकाचं आहे अमिताशनः. अशर म्हणजे खाणे, आहार या अर्थाचं एक नाव आधी येऊन गेलं आहे, हुताशना, म्हणून तसंच हे नाव आहे. सर्व काही खाणारा. यज्ञामध्ये जितके भोग याला अर्पण केले जातात, सगळ्या आहुती, मगाशी श्लोक पाहिला आपण की अहम सर्व यज्ञानाम भोक्ताच प्रभुरेवच. सगळ्यांचाच भोक्ता आहे, सगळ्या आहुती घेतो. आणि शेवटी कल्पांताच्या वेळी सगळ्या सृष्टीची त्यातल्या जीवमात्रांसह, त्यांच्या वासनांसह आहुती घेतो. म्हणून भगवंतांचं नाव अमिताशना असं आहे.
पाचही इंद्रियांद्वारे भोगल्या जाणाऱ्या सगळ्या विषयांच्या आहुती शेवटी परमात्म्याकडेच जातात. हा जीव देहधारी आहे, कुटस्थाला देतात आहुती, पण कुटस्थ परमात्माच आहे. म्हणून परमात्माच अमित आशन, अमित म्हणजे खूप, म्हणजे ज्याची अमित म्हणजे फार, खूप जास्त, अशन म्हणजे खाणारा, फार जास्त ज्याची भूक आहे, फार जास्त खाणारा. किती जास्त वर्णन केलं आहे ना की तो प्रलयकाळी या सृष्टीलाच खाऊन टाकतो, भक्षण करतो. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर्तुम्य प्रवृत्त. भगवान 11व्या अध्यायात बोल, कालोस्मी, कालहा अस्मी. काल पुरुषाच्या निमित्ताने नावाने भगवान संपूर्ण सृष्टीतल्या सगळ्या जीवांचं, जडतेचं, सर्वांचं भक्षण करतात. म्हणून भगवंतांचं नाव अमिताशन, प्रलयकाळी सर्व सृष्टीला गिळंकृत करणारा असं भाष्यात म्हटलेलं आहे. म्हणून अमिताशन, एवढी मोठी भूक सृष्टीमध्ये कोणाची नाही. आपण भीम किंवा बकासूर किंवा कुंभकर्ण यांची उदाहरणं देतात पुराण ग्रंथात, पण हे सगळे याच्याच दृष्टीने ममई मांशो जीवलोके किंवा एक कण आहेत सगळे. त्यामुळे भगवंतांचं जे अशन आहे, खाणं आहे, हे महाअशन परमात्मा आहे, अमित आशन, मोठा आशन. पण त्याच वेळा तो लहानशा तुळशीच्या पानाने तृप्त होतो. अमित आशन असल्या परमात्मा द्रौपदीच्या एका भाजीच्या पानाने संतुष्ट होतो, अशी कथा आहे ना. दुर्वासाने परीक्षा घेताना त्याने सुदामदेवांनी एक मूठभर पोहे दिले, त्यांनी अल्प आशनही तोच आहे आणि हे इथे अमिताशन नाव आहे. फक्त तो संतुष्ट मात्र भक्तांनी दिलेल्या लहानशा क्रियेने सुद्धा होतो, पण तसा तो अमिताशन आहे. आपण अमिताशन नावाचा विचार करतो आहोत. फार मोठा ज्याचा आहार आहे असा अर्थ केलेला आहे आणि त्याची भूकही खूप आहे. अशा पद्धतीने आज आपण श्री विष्णू सहस्रनामातल्या 40वा श्लोक जो आहे त्याचा चिंतन करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा श्लोक म्हणून थांबू. विक्षरो रोहितो मार्गो हेतुर दामोदर सहा महीधरो महाभागो वेगवा नमिताशनः. अशी 10 नाव असलेला श्लोक, याच्या अर्थाचा आपण काही वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न केला. यथामती यथाशक्ती केलेलं चिंतन हे परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी, श्री गोपालकृष्णांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला या ठिकाणी विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.